म्हणजे जसजसे दिवस जात आहेत तस तशी विधानसभा निवडणुकीमध्ये रंगत येत चालली आहे। काल परवापासून प्रत्येक पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या या जाहीर होत आहेत। सुरुवातीला भाजपनं 99 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली, त्यानंतर शिंदे गटाने आपली 45 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यानंतर अजित पवार गटाने 38 उमेदवारांची यादी जाहीर केली। पण या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीची कोणत्याच पक्षाची उमेदवारांची यादी जाहीर होत नव्हती। महाविकास आघाडीमधून कोणत्याच पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होत नव्हती। पण आता नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली उमेदवारांची यादी या ठिकाणी आता नुकतीच जाहीर झालेली आहे। त्याच निमित्तानं सुरुवातीलाच पहिल्या 65 यादीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या कोणत्या हुकमी शिलेदारांना संधी दिलेली आहे हेच आपण आत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा सुटत नाही अशा आशयाच्या बातम्या समोर येत होत्या आणि विदर्भामधील काही जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वादावादी सुरू आहे अशा आशयाच्या देखील काही बातम्या बाहेर येत होत्या। उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची तयारी करतायत, काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करताय अशा आशयाच्या देखील काही न्यूज येत होत्या। पण याच दरम्यान आता महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आपली पहिली 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। एक एक करून आपण कोणकोणत्या मतदारसंघातून कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळालेली आहे ह्यात आपण एक एक करून पाहूया। तर मंडळी, सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे चाळीसगाव। मंडळी, चाळीसगावमध्ये सध्या भाजपचे मंगेश चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत, पण आता तिथून लोकसभेला भाजपकडून उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं गेलं होतं आणि त्याच अनुषंगाने उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश घेतलेला होता। त्याच उन्मेष पाटील यांना चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामधून तिकीट मिळालेलं आहे। त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे पाचोरा। म्हणजे पाचोऱ्यामधून आता नुकतीच जी शिंदे गटाची यादी जाहीर झाली त्या यादीमधून किशोर पाटील यांना संधी मिळालेली आहे आणि आपण मगाशी बोललोच होतो की उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी यांना तिकीट मिळण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचप्रमाणे वैशाली सूर्यवंशी यांना उद्धव ठाकरेंनी संधी दिलेली आपल्याला दिसते। यानंतर पुढचा मतदारसंघ आहे मेहकर। मेहकरमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून संजय रायमुलकर या विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली होती, पण आता ठाकरे गटाकडून सिद्धार्थ खरात यांना मेहकरमधून संधी देण्यात आलेली आहे। बाळापूरमधून नितीन देशमुख यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे अकोला पूर्व। अकोलापूरमधून गोपाल दातकर यांना संधी देण्यात आलेली आहे। वाशिम जो की आरक्षित मतदारसंघ आहे, राखीव मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामधून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना संधी मिळालेली आहे। त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे बडनेरा। बडनेरामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये अपक्ष रवी राणा निवडून आले होते आणि त्या मतदारसंघामध्ये आता ठाकरे गटाने सुनील खराटे यांना संधी दिलेली आहे। त्यानंतर रामटेक मतदारसंघामध्ये विशाल बरबटे यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे आहे तो वणी मतदारसंघ आहे। वणी मतदारसंघामध्ये संजय देरकर यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे। लोहा मतदारसंघामधून देखील आता एकनाथ पवार यांना संधी देण्यात आलेली आहे। कळमनुरीमधून डॉक्टर संतोष टाळपे यांना संधी देण्यात आलेली आहे। कळमनुरी आपल्याला माहिती आहे संतोष बांगर यांचा शिंदे गटाचे मतदारसंघ ओळखला जातो आणि संतोष बांगर हे तिथून आमदार आहेत। आता यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी। परभणीमधून डॉक्टर राहुल पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडून। गंगाखेडमधून विशाल कदम यांना संधी देण्यात आलेली आहे। सिल्लोड या विधानसभा मतदारसंघामधून ठाकरे गटाकडून सुरेश बनकर यांना संधी देण्यात आलेली आहे। सिल्लोडमध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र सरकारचे सध्या मंत्री असणारे अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत आणि शिंदे गटाकडून देखील नुकत्याच झालेल्या यादीमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली आहे। पुढचा मतदारसंघ आहे मंडळी कन्नड। कन्नडमधून उदयसिंह राजपूत यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे। त्यानंतर संभाजीनगर मध्य हा मतदारसंघ आपण जर बघायला गेलं तर प्रदीप जयस्वाल जे की शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांचा ओळखला जातो। इथे ठाकरे गटाकडून किशनचंद तनवानी यांना संधी देण्यात आलेली आहे। संभाजीनगर पश्चिम मधून जो की
हा मतदारसंघ आरक्षित समजला जातो, राखीव समजला जातो. या मतदारसंघामध्ये या ठिकाणी राजू शिंदे यांना संधी देण्यात आलेली आहे. या मतदारसंघामध्ये आता पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होताना दिसते. इथं संजय शिरसाट शिंदे गटाचे विद्यमान आमदार ठाकरे गटांच्या उमेदवारासमोर उभे ठाकलेले असणार आहेत. यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे वैजापूर. मंडळी, वैजापूरमध्ये दिनेश परदेशी यांना संधी देण्यात आलेली आहे. नांदगावमधून गणेश धात्रक यांना संधी देण्यात आलेली आहे. नांदगावमध्ये आता नुकत्याच जी यादी जाहीर झाली त्या नांदगाव मतदारसंघामध्ये आपण जर बघायला गेलं तर सुहास कांदे, शिंदे गटाचे जे सुहास कांदे आहेत ते विद्यमान आमदार आहेत आणि त्यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे. खरं तर समीर भुजबळ हे पक्षप्रवेश घेतील, पक्षांतर करतील, त्यांची नाराजी एकूण दिसून होती. पण आता ठाकरे गटाकडून अखेर अधिकृत त्यांचं उमेदवार या ठिकाणी नांदगावमधून गणेश धात्रक यांचं नाव जाहीर झालेलं आहे. पुढचा जो मतदारसंघ आहे मालेगाव बाह्य. म्हणजे मालेगाव बाह्य हा शिंदे गटाचे जे विद्यमान आमदार आहेत दादा भुसे, जे की कृषी मंत्री देखील होते, त्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. इथे आता हिरे घराण्यातील, मगाशीच मी मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हिरे घराण्यातील कोणाला तरी ठाकरे गटाकडून संधी मिळण्याची संधी आहे. बंडू काका बच्छाव देखील इच्छुक होते ठाकरे गटाकडून, पण आता आदवे हिरे यांना अखेर हे तिकीट मंजूर झालेलं आहे, त्यांना हे तिकीट मिळालेलं आहे. निफाडमधून अनिल कदम हे उमेदवार आहेत ठाकरे गटाचे, निफाड विधानसभा मतदारसंघामधून. नाशिक मध्य म्हणून वसंत गीतेंना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो नाशिक पश्चिम आहे. नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांना संधी देण्यात आलेली आहे. पालघर जो की राखीव मतदारसंघ आहे अनुसूचित जातींसाठी, तो जिथून जयेंद्र दुबळा यांना ठाकरे गटाने संधी दिलेली आहे. पुढचा जो मुंबईमधला ठाण्यामधला मतदारसंघ आहे बोईसर, हा देखील अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. डॉक्टर विश्वास वळवी यांना या मतदारसंघामधून आता संधी देण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे भिवंडी ग्रामीण. भिवंडी ग्रामीण हा देखील अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे. ठाकरे गटाकडून महादेव घाट यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर अंबरनाथ मधून देखील राजेश वानखेडे यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आलेली आहे. डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रे यांना संधी देण्यात आलेली आहे. कल्याण ग्रामीण मधून पुन्हा एकदा सुभाष बोहीर यांना देखील संधी देण्यात आलेली आहे. पुढचा मतदारसंघ आहे ओवळा माजिवडा. तर म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ओवळा माजिवडामध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक आहेत आणि शिंदे गटाची जी 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली त्या 45 जणांच्या यादीमध्ये प्रताप सरनाईक यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. त्याच ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंनी देखील आपला शिलेदार दिलेला आहे. नरेश मनेरा यांना ठाकरे गटाकडून ओवळा माजिवडा मतदारसंघामध्ये संधी देण्यात आलेली आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत ओवळा माजिवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे कोपरी पाचपाकडे, जिथून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांचा जो मतदारसंघ म्हणून ओळखला जातो असा कोपरी पाचपाकडी, इथे देखील ठाकरे गटानं खऱ्या अर्थानं मास्टर स्ट्रोक खेळलाय. हुकमी एक्का आपला दिलेला आहे ते म्हणजे केदार दिघे कुटुंबातील सदस्याला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी संधी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ठाणेमधून राजन विचार यांना संधी देण्यात आलेली आहे. ऐरोलीमधून MK मडवी यांना संधी देण्यात आलेली आहे. मागाठाणे मतदारसंघामधून या ठिकाणी उद्देश पाटेकर यांना संधी देण्यात आलेली आहे. मागाठाण्यामध्ये शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत, आपल्याला माहीतच आहे. इथे देखील ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. विक्रोळीमधून सुनील राऊत यांना ठाकरे गटाने संधी दिलेली आहे. भांडूप पश्चिममधून रमेश कोरगावकर यांना संधी दिलेली आहे. जोगेश्वरी पूर्व अनंत बाळा नर यांना संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे जोगेश्वरी पूर्व हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला किंवा जी पूर्व शिवसेना होती त्याचा हा बालेकिल्ला मानला जायचा. रवींद्र वायकर इथून 2019ला आमदार होते आणि 2019ला आमदार होते, पण नंतर त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला आणि मुंबई उत्तर पश्चिममधून त्यांनी निवडणूक लढवली. आत्ताच जी नुकतीच शिंदे गटाची यादी जाहीर झाली त्या जाहीर झालेल्या यादीमध्ये जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधून रवींद्र वायकर यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. आणि त्याच मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून अनंत बाळांदर यांना संधी देण्यात आलेली आहे. दिंडोशीमधून ठाकरेंचे जे
निष्ठावंत आहेत सुनील प्रभू यांना संधी देण्यात आलेली आहे. कोरेगावमधून समीर देसाई यांना संधी देण्यात आलेली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधून ऋतुजा लटके यांना संधी मिळालेली आहे. चेंबूर विधानसभा मतदारसंघामधून प्रकाश फातर्पेकर यांना संधी मिळालेली आहे. ही जे आहेत ऋतुजा लटके जे आहेत, प्रकाश फातर्पेकर आहेत, हे निष्ठावंत मानले जात होते ठाकरेंचे. त्यांना संधी मिळणारे जवळपास निश्चित मानलं जात होतं आणि त्याप्रमाणे पहिल्या यादीत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. कुर्ला विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे. या मतदारसंघामध्ये प्रवीणा मोरजकर यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. कलिना विधानसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा संजय पोतनीस यांना संधी मिळालेली आहे. वांद्रे पूर्व इथून वरुण सरदेसाई यांना संधी मिळालेली आहे. पुढचा जो मतदारसंघ आहे माहीम मधून महेश सावंत यांना तिकीट मिळालेलं आहे. माहीम विधानसभामध्ये आता जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे. माहीममध्ये जर आपण बघायला गेलो तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहीममधून निवडणूक लढवणार आहेत आणि त्याचबरोबर शिंदे गटाकडून देखील सदा सरवणकर यांचं नाव निश्चित झालेलं आहे. त्यामुळे आपण जर बघायला गेलं तर माहीममध्ये आत्ताचं जे विधानसभेचं चित्र आहे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत असं चित्र ते स्पष्ट झालेलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना संधी देण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडून. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो मतदारसंघ आहे तो कर्जतमधून नितीन सावंत यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. मगाशीच मी सांगितलं शिंदे गटाच्या यादीमध्ये विद्यमान आमदार जे आहेत कर्जतचे महेंद्र थोरवे त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून नितीन सावंत यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती आणि अखेर त्यांना तिकीट पुन्हा एकदा मिळालेली आहे. उरण विधानसभा मतदारसंघामधून अपेक्षेप्रमाणे मनोज भोईर यांना संधी मिळालेली आहे. महाडमधून काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना देखील स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून. यानंतर पुढचा मतदारसंघ आहे नेवासा. शंकरराव गडाख यांना तिकीट मिळालेलं आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराईमधून बदामराव पंडित यांना संधी मिळालेली आहे. धाराशिवमधून जे धाराशिवचे विद्यमान आमदार आहेत कैलास पाटील ज्यांनी खरं तर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं आणि निष्ठावंत आमदारांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी संधी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तो परांड्यामधून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ज्यांचं नुकतंच निधन झालं त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे. बूम परांडा हा विधानसभा मतदारसंघ शिंदे सरकारमधील मंत्री असणारे तानाजी सावंत यांचा ओळखला जातो आणि तानाजी सावंतांच्या विरोधात राहुल ज्ञानेश्वर पाटील शिंदे गट विरुद्ध ठाकरे असं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघातून दिलीप सोपल यांना तिकीट मिळालेलं आहे. सोलापूर दक्षिण मधून अमर रविकांत पाटील यांना संधी मिळालेली आहे. त्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघ जिथे सध्या काय झाडी काय डोंगर फेम असणारे शहाजीबापू पाटील यांचा हा मतदारसंघ ओळखला जातो. त्याचबरोबर शेकापचे गणपतराव देशमुख त्यांचे नातू असणारे डॉक्टर अनिकेत देशमुख यांना संधी मिळेल असं वाटत होतं पण ठाकरे गटाने ही जागा आपल्याकडे ठेवत दीपक आबा साळुंखे यांना संधी दिलेली आहे. त्यानंतर पुढचं अगदी सरप्राइझिंग मतदारसंघ म्हणायला गेलं तर पाटण. कारण पाटणमध्ये पाटणची जागा ही मुळातच ठाकरे गटाच्या वाट्याला येईल का नाही यावर शंका होती. कारण शरद पवार गटाचे सत्यजित सिंह पाटणकर यांचा दावा तिथून खूप स्ट्रॉंग होता किंवा शंभूराजे देसाई यांना 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी तगडी फाईट दिलेली होती. अगदी 6-7 हजाराच्या मताधिक्यानं शंभूराजे देसाई विजय झालेले होते. पण पाटणमधून सरप्राइझिंगली हर्षद कदम यांना संधी मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा जो मतदारसंघ आहे तो दापोलीमधून अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी संजय कदम ठाकरे गटाचे त्यांना संधी मिळालेली आहे. दापोलीमध्ये योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत शिंदे गटाचे आणि आता शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असं पुन्हा एकदा चित्र दापोलीमध्ये आपल्याला दिसणार आहे. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना तिकीट मिळालेलं आहे. भास्कर जाधव एक ठाकरेंचे निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जातात आणि त्यांना गुहागर विधानसभा मतदारसंघामधून संधी मिळालेली आहे. पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरीमधून शिंदे गटाचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा शिंदे सरकारमधले मंत्री उद्योगमंत्री असणारे उदय सामंत यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून सुरेंद्रनाथ माने यांना संधी मिळालेली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघ मगाशी शिंदे गटाची जी यादी जाहीर झाली त्या
यादीमध्ये उदय सामंत यांचे बंधू जे खरं तर शिंदे गटामध्ये नाराज मानले जात होते, लोकसभेला त्यांना संधी मिळाली नाही, अशा काही तक्रारी होत्या आणि त्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राजापूर विधानसभा मतदारसंघामधून शिंदे गटाच्या किरण सामंत यांना नुकत्याच झालेल्या यादीमध्ये त्यांचं नाव जाहीर झालं. त्याच मतदारसंघामध्ये ठाकरे गटाने आता राजन साळवी यांना संधी दिलेली आहे. पुढचा जो मतदारसंघ आहे तो कुडामधून पुन्हा एकदा वैभव नाईक ठाकरे गटाचे निष्ठावंत आमदार म्हणून ओळखले जातात असे वैभव नाईक यांना संधी मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत आणि दीपक केसरकरांच्या विरोधात आता भाजपमधून उद्धव ठाकरे गटामध्ये नुकतेच आलेले राजन तेली यांना लगेचच संधी देण्यात आलेली आहे. पुढचा मतदारसंघ आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये नुकत्याच शिंदे गटाची जी यादी जाहीर झाली त्यामधून प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधात KP पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरवलेलं आहे. यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शाहूवाडी. मंडई शाहूवाडीमधून सत्यजित आबा पाटील जे की माजी आमदार आहेत, 2014ला ते निवडून आलेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने संधी दिलेली आहे. नुकतीच जी लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे धैर्यशील माने हे जे विजयी झालेले आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सत्यजितआबा पाटील हे विरोधात उभे होते. त्यांचा पराभव झालेला होता म्हणून त्यांचं राजकीय पुनर्वसन म्हणून त्यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघामध्ये संधी देण्यात आलेली आहे. तर बघा मंडळी, हे असे 65 उमेदवार आहेत ज्यांची नावं आज उद्धव ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहेत. काही सरप्राईज चेहरे आहेत, काही आयात केलेले उमेदवार आहेत, काही निष्ठावंत आहेत. असे सगळे एकूण 65 उमेदवारांची यादी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. काही विदर्भातल्या जागा मात्र या यादीमध्ये दिसत नाही आहेत. त्या जागेवरून अजून देखील खलबत सुरू असल्याची चर्चा आहे. पण बघूया आगामी काळात पुढची यादी देखील जाहीर होईल. तोपर्यंत या 65 उमेदवारांबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे, यामधील किती उमेदवार निवडून येऊ शकतात याबद्दलचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच राजकीय अपडेट्स अजून तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.